वेगळं ऐकलं का? पुण्यांदा सांगतो, 9वी पर्यंत कर्ज फेटायलाच पाहिजे, व्याजासकट. सरळ घरातून बाहेर काढेन, कळलं का? माईने पण येऊन सांगितलं, दोघांनीही सांगितलं, म्हणजे नक्की काहीतरी वेगळं कारवाई नाही. पण काय असेल? बाहेर तर यायचं नाहीच आहे, पण खिडकीतून दारातून डोकावून सुद्धा बघायचं नाहीये. म्हणजे नक्कीच तिथे काहीतरी आहे. आपण हळूच डोकावून बघूया का? पण मी बघताना जर आपण बघितलं तर त्यांना नाही आवडणार. ऐकलं तर? हा, ऐकू नकोस असं कोणी सांगितलंय, पण ऐकूया. सुभानराव, विश्वशास्त्री, तुम्ही साक्षीला आहेसा. नंतर त्या अण्णा महाजनची किरकिर नको आमच्यावर अन्याय झाला म्हणून. ऐकलं का रे सगळ्यांनी? सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय शिवप्पा, कर्ज फेडण्यासाठी 9वी पर्यंतची मुदत आहे. तर कर्ज फेडलं नाही तर घरावर जप्ती. कर्जावरून बोलतायत का? भेटतो रे, माझ्या पण बळ आहे. ऐकलं का रे? कर्ज फेडता नाही आलं, घरावर जप्ती नको असेल, दुसरा मार्ग आहेच की. मग तुझ्या पोरीचं माझ्याशी लगीन लावून द्यायचं. एकदा का ते मालकीनबाई झाली का मग कसलं कर्ज न कसलं काय. नाही, सामान बांधायला घ्या. आता 9वी पर्यंत काय कर्ज फेटत नाही तुमचं. आम्हाला काही कळलं नाही, पण मला तेच बोलले ना.
पुन्हा लग्नाचं बोलला. उमा, अगं पाणी घेऊन ये ना. हो आणते. पाणी घे. शिवा, काय कुजबुजत होता रे तुझ्या कानात? काय नाही रे, ते सखूला सकू कुठे? सकू, हो सकू आत आहे. नाही हो, आत नाही. सकू कुठे? अरे सकू, अरे अरे असेल असेल इथंच कुठेतरी. थांबा थांबा, मी बघते परत तरी. थांबा इथंच, मी बघते. असेल इथंच. ओरडलो ग पोरीला. जीवाला लावून घेतलं असेल का तिने? हो, मी सुद्धा बोलले हो. माझ्या मनात नाही नाही ते शंका येते. थांबा, मी बघते. सकू, 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 सकू. सकू, सकू.